आज या ठिकाणी मी आपणास नम्रपणे सांगू इच्छितो की उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये सुधीर पारवे फाउंडेशन, लक्ष्मणा बोधिसंघ संस्था भिवापूर आणि शालिनीताई मेघे रिसर्च सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 16 तारखेपासून मी आरोग्य महाशिबिर आणि रक्तदान शिबिर पण त्याच्यासोबत घेण्याचा संकल्प केलेला आहे आणि 16 तारखेपासून ते शिबिर आपल्या उमरेड विधानसभामध्ये चालू होते आहे। जवळपास 14-15 शिबिराच्या तारखा पण निश्चित झालेल्या आहे, त्याचे गेस्ट पण निश्चित झालेले आहे आणि हे शिबिर हे जुलै महिन्यापर्यंत 1 जुलै महिन्यापर्यंत आपण करतोय पहिल्या स्टेपमध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये। त्याच्यानंतर पावसाळा लागेल, तर पावसाळ्याच्या नंतर पावसाळ्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट यामध्ये पर्यावरण विषयक आपण वृक्षारोपणाचे मोठे कार्यक्रम जवळपास 10,000 वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आहे। ज्या ठिकाणी प्रदूषित एरिया असेल, प्रदूषण असेल, त्या भागामध्ये प्रदूषण रोखण्याकरता वृक्षाचं फार मोठं महत्त्व आहे आणि सगळ्याला प्राणवायू देण्याचं काम वृक्ष करतो। म्हणजे हे उदात्त काम खऱ्या अर्थाने आहे, तर ते 2 महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ते करणार आहे आणि ऑगस्ट नंतर सप्टेंबरपासून पुन्हा आरोग्य शिबिर चालू होतील। जवळपास उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये 50 आरोग्य शिबिर करून या उमरेड विधानसभेतल्या प्रत्येक ग्रामीणच्या गावाला कव्हर कसं करता येईल, त्या ठिकाणच्या नागरिकाला आरोग्यविषयक सुविधा चांगल्या कशा प्रोव्हाइड करता येईल, त्या शिबिरामध्ये निघणारे आजार त्याचा योग्य उपचार योग्य ठिकाणी योग्य दवाखान्यामध्ये नेऊन कसा करता येईल, त्यांना नेण्यापासून आणण्यापासून त्या ठिकाणी या सुविधा ज्या काही यथाशक्ती करता येईल। काही लोक याच्यामध्ये मदत पण करतील की स्वतः स्वयंभू जाऊन नाही साहेब आम्ही स्वयंभू जातोय, कारण की हे सगळं तुम्ही करताय यासाठी पण असे बोलणारे लोक आहेत, त्यामुळे ते पण लोक मदत करतील, त्यांचं पण मी खऱ्या अर्थाने आभारी राहणार आहे। अशा याच्यामध्ये विविध खालूनपासून एकदम तळपायापासून तर डोक्यापर्यंत जे काय ऑर्गन्स त्या ठिकाणी आहेत, त्याच्यामध्ये हड्डीचे प्रॉब्लेम्स असतील, हाडाचे जॉईंटचे प्रॉब्लेम्स असतील, हिपचे प्रॉब्लेम्स असतील, स्किनचे प्रॉब्लेम्स असतील, डोळ्याचे प्रॉब्लेम्स असतील, नाक कान घशाचे प्रॉब्लेम्स असतील, मानेचे प्रॉब्लेम्स असतील, कमरेचे प्रॉब्लेम्स असतील, विविध कॅन्सरचे प्रमाण असतील। महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, कॅन्सरमध्ये गर्भाशयाचे पण अलीकडे कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ब्रेस्ट कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढत आहे। मी आमदार असताना नूतन आदर्श महाविद्यालयामध्ये मोठा कॅम्प घेतला होता, त्यावेळेसही काही पेशंट निघाले होते, आपण त्याचं ऑपरेट करण्याकरता पण मोफत पाठवलं होतं। पण या कॅम्पच्या माध्यमातून त्याचं स्क्रीनिंग कसं करता येईल पूर्ण महिलांचं, याच्यामध्ये माझी विनंती राहणार आपल्या माध्यमातून, कोणी आरोग्याच्या संदर्भामध्ये महिला असेल किंवा कोणी असेल तर याच्यामध्ये काही लाजण्याचं काही कारण नाही किंवा वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही। आरोग्य हे चांगलं असलं पाहिजे, सगळ्यांचं सुदृढ आरोग्य असलं पाहिजे, म्हणजे परिवारामध्ये एक वेगळं वैभव राहतं। घरची महिला ही आनंदी आणि प्रसन्न राहिली तर पूर्ण घर हे प्रसन्न राहतं, म्हणून त्यांचं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे। आरोग्य ही धनसंपदा समजून त्या ठिकाणी आरोग्य चांगलं ठेवण्याकरता, त्या ठिकाणी त्यांच्या सुविधा त्यांना प्रदान करण्याकरता या आरोग्य शिबिराचा अत्यंत मोठा फायदा जनतेला होणार आहे। त्यामुळं माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून, आपण लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहात, आपल्या माध्यमातून हे जर सर्वदूर गेलं तर काही लोकांकडे पत्रक जर मिळाले नाही, परंतु आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना कळेल आणि त्या ठिकाणी जे शिबिर राहतील, एखाद्या ठिकाणी जाता आलं नाही कुठल्या कारणास्तव तर तो दुसऱ्या ठिकाणी जाईल, त्यामुळे तिथेही आला असेल बाहेरचा दुसऱ्या एरियातला व्यक्ती, तर आपण त्यांना पण नागरी सुविधा या सगळ्या आरोग्यविषयक सुविधा प्रोव्हाइड करणार आहोत। याच्यासोबतच रक्तदान शिबिरही मोठ्या प्रमाणात घेतोय। आता या पिरियडमध्ये रक्तदान करत नाही, पण आपल्या उमरेडमध्ये खऱ्या अर्थाने मोठी रक्तदानाची मोहीम आहे, चळवळ आहे आणि जिल्ह्यामध्ये मला तसं वाटतं की सगळ्यात जास्त रक्तदान हे आपल्या उमरेडमधून जात असेल, विविध ब्लड बँकेला जाते। याच्यामुळे काय होतं की तरुणांच्या मनामध्ये जो रक्तदान दिल्यानंतर जो कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो, एकदा ज्यांनी ब्लड दिलं तो वारंवार द्यायसाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करतो, म्हणजे एवढं आत्मविश्वास त्याचा वाढतो। आणि एखाद्या रस्त्यावरती ज्यानं रक्तदान दिलं आहे, एखाद्या रस्त्यावरती कुठला अपघात झाला असेल तर तो रक्तदाता त्याच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स वाढतो की तो त्या रुग्णाला उचलण्यासाठी कमीपणा वाटत नाही त्याला, म्हणजे तो आत्मविश्वास आहे रक्तदान दिल्यामुळे होतं। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। अशा पद्धतीने आरोग्यविषयक बाबी आणि पर्यावरणविषयक बाबी या पिरियडमध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा आरोग्याच्या विषयी कंटिन्यू वर्षभर चालणार आहे आणि यानंतर अजून शैक्षणिकदृष्ट्या मुलांच्या शैक्षणिक उत्थानाकरता
काही तज्ज्ञ लोक या ठिकाणी त्यांना पण प्रबोधन कसं करता येईल, स्पर्धा परीक्षेमध्ये कसं त्यांना प्रबोधन करता येईल आणि येणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये त्या विद्यार्थ्याला मदत कशी होईल आणि उमरेड परिसरातला उमरेडचं नावलौकिक कसं वाढवता येईल. हे विद्यार्थी निश्चितच हार्डवर्कर आपले विद्यार्थी इथले आहे, परिश्रमी विद्यार्थी आहेत, संस्था पण चांगल्या आहेत. तर याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्याला पण फायदा होईल म्हणून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे वृत्त प्रकाशित करावं अशी आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपणास विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.